मित्र पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सकाळचे 4 वाजले. 4 वाजता उठून आमच्या गावात सप्ताह असल्यामुळे इथं तबला वाजवण्यासाठी मला यायचं काम पडलं, कारण निवृत्ती महाराज आमचे बिमार आहेत, त्याच्यामुळं माझ्याकडेच ते तबला वाजवण्याचं काम आलं. सकाळी सकाळी गॅरेजवर यायला निघालो त्यावेळेस आमच्या लिंबाला गोपाल मामा हे नागपंचमीचा झोका बांधत होते. बघा कशाची आमच्या गावातले नारायण पटेल यांच्या गाडीचं थोडंसं काम करायचं होतं, त्याच्यासाठी गॅरेजवर आली. पटकन त्या गाडीच्या खाली गेलो आणि त्याचं काम रिकवर करून दिलं. थोडासा टाईम लागला पण झालं ओके. हे विजुमाबाचा टायर पण आलेला होता, हे पण लगेच काढून घेतला. काम झाल्याच्यानंतर मी घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर लगेच फ्रेश झालो परत. आणि दिदी काय रडत होती, त्यासाठी तिला झोके खेळवण्यासाठी तिला घेऊन जायचं काम पडलं. बघू शकता पुरं कसे झोके खेळायला लागलेत. आणि झोके खेळले झाल्याच्यानंतर ती म्हणत होती माझ्यासोबत खेळायचं. मग आम्ही दोघंजणं झोके खेळले थोडेसे. तर तिच्यासोबत झोके खेळायचं काम पडलं, कारण ती रडतच होती, तशी किरकिर झाली होती, जराशी झोपली नव्हती आज दिवसभराची. त्याच्यामुळे तिच्यासोबत मला थोडंसं झोके खेळायचं काम पडलं. आणि तिला टाईम देणं पण खूप महत्त्वाचं आहे ना, कारण एक एक गोष्ट नेमकीच आता कशी तरी शिकत यायला लागली, थोडीशी अपडेट व्हायला लागली. ती म्हणत होती माझ्यासोबत पोपट पाहायला चला. मग त्याच्यामुळे म्हणलं आता तिला तर पोपट तर दाखवणंच लागते, नाही तर रडणं चालू होते. त्यासाठी गेलो, पण तिथं अनुषंगानं पोपट बहुतेक कुठेतरी गेला होता, नाही तर मग उडून गेला असा. मग ती पावलं. मग आमच्या गावातल्या नारायणगिरी बाबाच्या संस्थानावर आलो. इथं आल्याच्यानंतर दिदीनं दर्शन घेतलं, मी पण दर्शन घेतलं. खालून भोयरातून आलो, देवादेव काही सगळ्याचे दर्शन घेतले. हे भोयरातले पण देव पाहिले. आता इकडच्या बाजूच्या हॉलमध्ये सगळं बारी मंडळ बसलेलं होतं आणि खूप छान पद्धतीचं बारी म्हणायला लागले. तुम्ही बघू शकता. तर या बारीचा जरासा आनंद घ्यायचा होता. सगळे काही जे काही लोक आहेत बारी म्हणणारे सगळे काही व्यवस्थितरित्या टिपले, त्याला पण बरं वाटलं की बा कॅमेऱ्यात यायला लागलेत म्हणून. आणि विशेषतः त्यानं पण आपलं स्वागत केल्यासारखं केलं तिथं. जोपर्यंत इथं दिदी खेळायला लागली तोपर्यंत म्हणलं काहीतरी वाजवून पाहू. आपल्याला वाजवायचं होतं ढोलक. पण ढोलकचा विषय असा झाला की ढोलक जमते, पण या बारीतली ढोलक मी आतापर्यंत वाजवली नाही, म्हणून ती काय जमायल्यासारखी नाही गोष्ट, ती लवकरात लवकर जमल. पण म्हणलं जाऊ द्या. मग काय तुनतूनच घेतलं आणि बघितलं वाजवून, म्हणजे वाजवून पाहिल्यापेक्षा म्हणजे वाजवताच येते, पण तिथं असं वाजवलं आणि तिथलचा निरोप घेतला. आता दिदी किरकिर करू लागली, ती एक तर कुठं बसायला झाली काय नाही, नुसती किरकिर चालू होती तिची. त्याच्यामुळं म्हणलं आता दिदीला घेऊन जावंच लागते घरी. मग काय इकडं दिदीला सोडलं आणि हे बरसून पत्ता चालू होता, त्याच्यात काय आपण रोळत नाही ना, आपल्याला काय जास्त इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळं मग म्हणलं हे तर बसली तर जे खेळणार आहे त्याला खेळू द्या म्हणलं, काहीच आता काही इलाज नाही. म्हणलं आता मग आपलं आपण काम करू. मग उचलली आपली बॅग, एकाच्या घरी जायचं होतं, डिचची रेंज आणायला घेतली बॅग, अडकवली, दरवाजा लावून घेतला, निघलो गावात डिचची रेंज आणण्यासाठी. डिचचं पण काम करत असतो. आणि इकडे जे बसलेत माणसं ते सप्ताह चालू असल्यामुळे ते भागवत वगैरे ऐकायला लागलेत. लांब नाही घर, इथं जवळच घर आहे. चाललो आपण त्याच्या घराकडं. व्हिडिओ जर आत्तापर्यंत पाहत असाल तर खरंच धन्यवाद. लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ, आणि जे अर्ध्यावर सोडून गेले त्याचं पण धन्यवाद. तसंला एकदा डिचची रेंज इस्नू सरकटे मामानं आम्हाला नेलं एका ठिकाणी टी व्ही पाहायला. आता टी व्हीचं पहिलंच आपल्याला काय कळत नाही, डिशचं आपण मॅनेज करतो. त्यांनी नेलं आणि आकाश मात्र राजू मामाचं घर दिसलं आणि त्याचं हे गणपतीला पेंटिंग देणं चालू होतं. तर तुम्ही पाहायला लागले, मी पण पाहिले. आणि खूप मोठा स्टॉक तयार करून ठेवला, असं एवढा मोठा की थप्पीवर थप्पी लावली, एवढा मोठा स्टॉक आहे. नेमकंच हे होते की लगेच वरून ऑर्डर आली, याच्यावर सप्ताह चालू आहे. आता तिथं पहिलंच तबला वाजवायला कोणी नाही, तर मग मलाच नंबर लागला. तर निवृत्ती महाराजाच्या जाग्या मला घ्यायचं काम पडलं. तर मग आलो, तेवढा टाईमच झाला आपल्या याचा, संध्याकाळच झाली. तर व्हिडिओ जर कोणी शेवटपर्यंत पाहत असेल तर खरंच त्याचे धन्यवाद. आणि जे अर्ध्यावर सोडून गेले त्याचे पण खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही कंटेंट घेऊन भेटत राहू. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. जरासा पखवाद वाजवतो. आणि इथं आता आमचे हे भाऊ विनोद भाऊ, विशाल भाऊ, सचिन भाऊनं आम्हाला इन्व्हिटेशन दिलं जेवणाचं, तर एकदा जेवण करून घेतो हरिपाठ झाल्याचं. तोपर्यंत